हॅलो फ्रेंड्स, नंबर कोलाज या मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. आज मी जेईई ॲडव्हान्स 2025 पेपर 1च्या मॅथमॅटिक्स सेक्शनचं सोल्युशन सोप्या मराठीत घेऊन आलोय. मराठी विद्यार्थ्यांना ते नक्की आवडेल अशी आशा आहे. थँक्यू. या प्रश्नात fx दिलंय आणि gx hx इक्वल्स f of x plus 1 minus g of x plus 2. सगळ्यात महत्त्वाचं ते दिलंय fx नॉट इक्वल टू gx आणि आपल्याला शोधायचं आहे कोएफिशियंट ऑफ x क्यूब इन hx. आपण सुरुवात करूया fx नॉट इक्वल टू gx पासून. याचाच अर्थ होईल fx मायनस gx नॉट इक्वल टू 0. आपल्याला फक्त x क्यूबचा कोएफिशियंट शोधायचा आहे, त्यामुळं आपण फक्त x क्यूबच्याच टर्म्स विचारात घेऊया. इतर टर्म्सचा काही संबंध येणार नाही. fx मायनस gx मध्ये येईल a3 मायनस b3 x क्यूब प्लस x रेज टू 4 मायनस x रेज टू 4 म्हणजे 0 विच इज नॉट इक्वल टू 0. a3 मायनस b3 x क्यूब ही क्यूबिक पॉलिनॉमियल आहे जिचं एक तरी रियल रूट असेल. त्या रियल रूटसाठी a3 मायनस b3 x क्यूब हे 0 असेल. याचाच अर्थ a3 मायनस b3 0 असेल. याला आपण एक म्हणूया. hx दिलंय f of x plus 1 मायनस g of x plus 2. इथं पण आपण फक्त क्यूबिक टर्म्सचाच विचार करणार आहोत. x plus 1 क्यूब प्लस x plus 1 पॉवर 4 मायनस b3 x plus 2 पॉवर क्यूब प्लस x plus 2 पॉवर 4 a3 into x क्यूब प्लस etc प्लस 4c0 x पॉवर 4 प्लस 4c1 x क्यूब plus etc minus b3 into x cube plus so and so forth plus 4c0 x raised to 4 2 power 0 plus 4c1 x cube into 2 plus so and so forth. हे इथं वर लिहूया. a3 x cube plus so and so forth plus etc plus 4x cube plus etc minus b3 x cube plus etc minus 4x cube into 2 plus etc. तेव्हा hx होईल a3 minus b3 x cube plus हे 4 minus हे 8 x cube. आपल्याला x क्यूबचा फक्त कोएफिशियंट विचारला आहे, म्हणजेच a क्यूब मायनस b क्यूब मायनस हे 4. पण वर 1 वरून a3 मायनस b3 हे 0 आहे, त्यामुळं x क्यूबचा कोएफिशियंट येईल -4. तेव्हा करेक्ट आन्सर ऑप्शन C -4 येईल. हा क्वेश्चन व्हेन डायग्रामनी लगेच सोडवता येईल. 3 विद्यार्थी आहेत, S1, S2 आणि S3, आणि त्यांना एक प्रॉब्लेम सोडवायला दिला आहे आणि काही इव्हेंट्स दिलेत. प्रथम आपण व्हेन डायग्राम काढूया. 3 विद्यार्थ्यांसाठी 3 इंटरसेक्टिंग सर्कल्स काढलेली आहेत, S1, S2 आणि S3. त्यांच्या वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण छोट्या लेटर्सनी दाखवूया, A, B, C, D, E, F आणि G, आणि या सगळ्यांची कॉम्प्लिमेंटरी प्रोबॅबिलिटी बाहेर लिहूया H. आता इव्हेंट U मध्ये म्हटल्याप्रमाणे ॲटलिस्ट वन ऑफ S1, S2, S3 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम, आणि PU ची प्रोबॅबिलिटी दिली आहे हाफ. हे आपल्याला लिहिता येईल A प्लस B प्लस C प्लस D प्लस E प्लस F प्लस G इक्वल्स हाफ. यावरून हा कॉम्प्लिमेंटरी H होईल 1 मायनस हाफ हाफ. याला 1 म्हणूया आणि याला 2. इव्हेंट V मध्ये म्हटलंय S1 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम गिवन दॅट नायदर S2 नॉर S3 कॅन सॉल्व इट, आणि ही प्रोबॅबिलिटी दिली आहे 1/10. PV लिहिता येईल S1 अपॉन S2 आणि S3च्या युनियनचा कॉम्प्लिमेंट, जो होईल A अपॉन A प्लस H. पण PV दिलं आहे 1/10. H ची व्हॅल्यू वापरून A काढूया. 20A इक्वल्स 2A प्लस 1, म्हणजेच A मिळेल 1/18. याला 3 म्हणूया. इव्हेंट W मध्ये म्हटलंय S2 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम अँड S3 कॅनॉट सॉल्व इट, आणि ही प्रोबॅबिलिटी दिली आहे 1/12. आता PW लिहिता येईल B म्हणजे S2 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम प्लस हा D म्हणजेच S3 कॅनॉट सॉल्व द प्रॉब्लेम, आणि हे दिलं आहे 1/12. याला 4 म्हणूया. आता आपल्याला शोधायचं आहे इव्हेंट T मध्ये म्हटल्याप्रमाणे S3 कॅन सॉल्व द प्रॉब्लेम, म्हणजेच आपल्याला PT शोधायचा आहे. आता PT होईल C
प्लस ई प्लस एफ प्लस जी हे कसं काढायचं तर या पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपण ए त्यानंतर बी प्लस डी यांच्या व्हॅल्यूज वापरूया. ए साठी 1/18 लिहूया प्लस बी प्लस डी साठी 1/12 लिहूया. उरलं सी प्लस ई प्लस एफ प्लस जी म्हणजेच पी टी आणि हे आहे 1/2. यावरून पी टी होईल हाफ मायनस 1/18 मायनस 1/12 अपॉन 36 न्यूमरेटरमध्ये 18 मायनस 2 मायनस 3 आणि शेवटी पी टी मिळेल 13/36. तेव्हा आपला आन्सर ऑप्शन असेल ए 13/36. या प्रश्नात एफ एक्स हे रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे आणि ते असं डिफाईन केलंय when x not equal to 0 आणि x बरोबर 0 असताना त्याची किंमत 2 दिली आहे. तर यावरून आपल्याला 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन ट्रू आहे ते शोधायचं आहे. सर्वप्रथम x 0 नसताना एफ एक्स आहे हे फंक्शन, त्यामुळे आपण लिमिट घेऊया. लिमिट एफ एक्स ॲज एक्स टेंड्स टू 0 हे 2 येईल कारण ही टर्म आणि ही टर्म निघून जातील. इक्वल्स होईल f0 कारण x 0 असताना f0 दिलंय 2. याचाच अर्थ f कंटिन्युअस आहे ॲट x इक्वल्स 0. आता डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल्स 0 म्हणजेच f'0 बघूया. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 fh मायनस f0 अपॉन h हे होईल लिमिट 2 मायनस 2h स्क्वेअर मायनस h स्क्वेअर साइन 1/h मायनस 2 कारण f0 2 दिले अपॉन h ॲज h टेंड्स टू 0 इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 2 ला 2 कॅन्सल होईल. या h ला याच्यातला प्रत्येकी एक h कॅन्सल होईल मायनस 2h मायनस h साइन 1/h हे लिमिट 0 होईल कारण हा h 0 होईल आणि हा पण h 0 होईल. याचाच अर्थ आपल्याला मिळतंय f'0 इक्वल्स 0. याचाच अर्थ एफ एक्स डिफरन्शिएबल आहे ॲट x इक्वल्स 0. 2 गोष्टी आपल्याला मिळाल्यात. एक म्हणजे f कंटिन्युअस आहे ॲट x इक्वल्स 0 आणि ते डिफरन्शिएबल पण आहे ॲट x इक्वल्स 0. आता या गोष्टीचा उपयोग पुढं करूया. आता राईट हँड डेरिव्हेटिव्ह काढूया. RHT इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 पॉझिटिव्ह म्हणजेच फॉर स्मॉल पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ h मायनस h इंटू 2 प्लस साइन 1/h हे निगेटिव्ह असेल फॉर स्मॉल पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ h. तसेच राईट हँड डेरिव्हेटिव्ह RHT इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 निगेटिव्ह म्हणजेच फॉर स्मॉल निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ h मायनस h इंटू 2 प्लस साइन 1/h हे होईल पॉझिटिव्ह फॉर स्मॉल निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ h. h निगेटिव्ह असताना हे पॉझिटिव्ह होईल म्हणून. यावरून x इक्वल्स 0 जिथं f0 2 आहे हा पॉईंट ऑफ लोकल मॅक्सिमा होईल ऑफ f. त्यामुळे हा डी ऑप्शन रॉंग होईल. आपल्याला लोकल मॅक्सिमा 2 हा x इक्वल्स 0 ला मिळाला आहे. हे ग्राफवर दाखवूया. आता 0 टू डेल्टा या इंटरवलमध्ये जिथं डेल्टा पॉझिटिव्ह आहे राईट हँड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळं फंक्शन डिक्रीजिंग असणार आहे. त्याचा ग्राफ डाऊनवर्ड असेल म्हणून आपण म्हणू शकतो ऑप्शन बी जिथं म्हटलंय एफ इज डिक्रीजिंग फंक्शन ऑन द इंटरवल 0 टू डेल्टा हे ट्रू आहे. या उलट मायनस डेल्टा टू डेल्टा या इंटरवलमध्ये जिथं डेल्टा पॉझिटिव्ह आहे हे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह माफ करा इथं एल हवा आहे. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असल्याने फंक्शन एफ एक्स हे इन्क्रीजिंग असणार आहे. पण ऑप्शन सी मध्ये फंक्शन एफ हे इन्क्रीजिंग नाही असं म्हटलंय. मायनस डेल्टा ते 0 या इंटरवलमध्ये याचा ग्राफ खरं तर खालून वर इन्क्रीजिंग असेल. त्यामुळे ऑप्शन सी हा सुद्धा रॉंग असेल. ऑप्शन ए मध्ये म्हटलंय फंक्शन एफ इज नॉट डिफरन्शिएबल, पण आपण सुरुवातीलाच सिद्ध केलंय की एफ हे डिफरन्शिएबल आहे म्हणून. त्यामुळं हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. तेव्हा इथं ट्रू स्टेटमेंट फक्त बी आहे.
या प्रश्नात मॅट्रिक्स P दिलाय. नंतर Q हा असा मॅट्रिक्स आहे की ज्याचा इन्व्हर्स आणि ट्रान्सपोज हे इक्वल आहेत. तसेच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन PQ हे QP बरोबर आहे. तर आपल्याला या दोन कंडिशन्स सॅटिस्फाय करणाऱ्या 3x3 ऑर्डर असलेल्या इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स Q ची ज्याच्यामध्ये फक्त इंटिजर एंट्रीज असतील संख्या किती असेल, म्हणजे अशा मॅट्रिक्स Q ची संख्या किती असेल हे शोधायचं आहे. सर्वप्रथम पहिल्या कंडिशनचं ॲनालिसिस करूया. Q इन्व्हर्स इक्वल्स ट्रान्सपोज ऑफ Q. Q हा इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे, त्यामुळं दोन्ही बाजूला आपण Q ने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळेल Q इंटू Q इन्व्हर्स इक्वल्स Q इंटू ट्रान्सपोज ऑफ Q. पण इन्व्हर्टिबल Q आणि Q इन्व्हर्स यांचा प्रॉडक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो सेम ऑर्डरचा. आता समजा मॅट्रिक्स Q आहे ABC PQR LMN हे सर्व इंटिजर्स आहेत. Q इंटू Q ट्रान्सपोज आयडेंटिटी मॅट्रिक्स असल्याने आपण लिहूया प्रथम Q मल्टिप्लाइड बाय त्याचा ट्रान्सपोज A P L B Q M C R N आणि हा प्रॉडक्ट असेल आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मिळेल A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर AP प्लस BQ प्लस CR AL प्लस BM प्लस CN इत्यादी आणि शेवटी L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इक्वल्स आयडेंटिटी मॅट्रिक्स करस्पॉन्डिंग एलिमेंट्स समान दाखवून आपल्याला 6 इक्वेशन्स मिळतील. पहिलं A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इक्वल्स 1. P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस R स्क्वेअर इक्वल्स 1. L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इक्वल्स 1. AP प्लस BQ प्लस CR इक्वल्स 0. AL प्लस BM प्लस CN इक्वल्स 0 आणि PL प्लस QM प्लस RN इक्वल्स 0. या इक्वेशन्सना आपण 1 नंबर देऊया. आता आपण दुसऱ्या कंडिशनचे ॲनालिसिस करूया. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन PQ इक्वल्स QP. आपल्याला P दिलेला आहे 2 0 0 0 2 0 0 0 3 मल्टिप्लाइड बाय Q आपण ॲश्युम केला आहे ABC PQR LMN इक्वल्स QP Q ABC PQR LMN इंटू मॅट्रिक्स P 2 0 0 0 2 0 0 0 3. P आणि Q मल्टिप्लाय केल्यावर मिळेल 2A 2B 2C 2P 2Q 2R 3L 3M 3N इक्वल्स Q इंटू P मिळेल 2A 2B 3C 2P 2Q 3R 2L 2M 3N. मॅट्रायसिसचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल दाखवूया. 2C इक्वल 3C याचा अर्थ C 0 असायला हवा. 2R इक्वल्स 3R याचा अर्थ R 0 असायला हवा. 3L इक्वल्स 2L याचा अर्थ L 0 असायला हवा आणि 3M इक्वल्स 2M याचा अर्थ M 0 असायला हवा. C, R, L आणि M यांच्या प्रत्येकी 0 व्हॅल्यूजला आपण 2 नंबर देऊया. बाकीची प्रोसेस पुसून टाकूया. रिझल्ट 2 मधल्या किमती आपण रिझल्ट 1 मध्ये वापरून काय मिळते ते बघूया. या इक्वेशनमध्ये C 0 वापरल्यावर आपल्याला मिळेल A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इक्वल्स 1. R इक्वल्स 0 वापरल्यावर हे दुसरं इक्वेशन मिळेल P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर इक्वल्स 1. त्यानंतर L आणि M प्रत्येकी 0 वापरल्यानंतर हे तिसरं इक्वेशन मिळेल N स्क्वेअर इक्वल्स 1. C इक्वल्स 0 या इक्वेशनमध्ये वापरल्यावर आपल्याला मिळेल AP प्लस BQ इक्वल्स 0. 2 मधल्या योग्य त्या किमती या दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये वापरल्यावर ती 0 होतील. उरलेलं पुसून टाकूया. या 4 इक्वेशन्समधले A, B, P, Q आणि N हे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स Qचे इंटिग्रल किंवा इंटिजर एलिमेंट्स आहेत. त्यांच्या पॉसिबल व्हॅल्यूज शोधूया. A 0 असेल तर या पहिल्या इक्वेशनमध्ये P स्क्वेअर 1 होईल आणि B च्या प्लस मायनस 1 अशा 2 व्हॅल्यूज मिळतील. या चौथ्या इक्वेशनमध्ये A 0 असेल तर BQ 0 मिळेल म्हणजेच Q 0 मिळेल. या दुसऱ्या इक्वेशनमध्ये Q 0 असेल तर P स्क्वेअर 1 होईल आणि P च्या प्लस मायनस 1 अशा 2 व्हॅल्यूज मिळतील आणि शेवटी N स्क्वेअर 1 असल्यामुळं N च्या प्लस मायनस 1 अशा 2 व्हॅल्यूज मिळतील.
दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये समजा बी 0 असेल तर ए स्क्वेअर 1 होईल, म्हणजेच एच्या प्लस मायनस 1 अशा दोन व्हॅल्यूज येतील. चौथ्या इक्वेशनमध्ये बी 0 असेल तर ए पी 0 होईल, त्यामुळे पी 0 होईल. दुसऱ्या इक्वेशनमध्ये पी 0 असेल तर क्यू स्क्वेअर इक्वल्स 1 होईल, म्हणजेच क्यू प्लस मायनस 1 असेल. शेवटी एन स्क्वेअर इक्वल्स 1 मुळे एन प्लस मायनस 1 असेल. तेव्हा 3x3 इन्व्हर्टिबल मॅट्रायसेस क्यू विथ इंटिजर एंट्रीज आपल्याला मिळतील. या कॉम्बिनेशनमध्ये 8 मॅट्रायसेस प्लस या दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये 8 मॅट्रायसेस, एकूण 16 मॅट्रायसेस मिळतील. तेव्हा आपला आन्सर ऑप्शन असेल सी 16. प्रश्नात दिलेली विविध माहिती या फिगरमध्ये दाखवलेली आहे. त्यानुसार 2x + 3y + z = 4 हे प्लेन आणि x + 2y + z = 5 म्हणजे हे प्लेन एकमेकाला लाईन L1 मध्ये इंटरसेक्ट करतात. लाईन L2 ही लाईन L1 ला पॅरलल आहे. P हा पॉइंट लाईन L2 वर आहे आणि लाईन L2 2x + y - 2z = 6 या प्लेनला Q मध्ये कट करते आणि PR हा पॉइंट P मधून या प्लेनवर परपेंडिक्युलर काढलेला आहे, ज्याचा फूट R आहे. एवढ्या माहितीवरून आपल्याला ही 4 स्टेटमेंट्स दिलेत, त्यातली किती स्टेटमेंट्स बरोबर आहेत हे सांगायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला लाईन L1 चं इक्वेशन काढायला पाहिजे. त्यासाठी या दोन प्लेनच्या नॉर्मल व्हेक्टरचा आपण क्रॉस प्रॉडक्ट घेऊया. त्यावरून आपल्याला लाईन L1 चा डायरेक्शन वेक्टर मिळेल. तर या प्लेनचे नॉर्मल वेक्टर्स असतील, पहिल्या प्लेनचा नॉर्मल वेक्टर n1 बार असेल 2i कॅप + 3j कॅप + k कॅप आणि दुसऱ्या प्लेनचा नॉर्मल वेक्टर i कॅप + 2j कॅप + k कॅप. यावरून आपण लाईन L1 चा डायरेक्शन वेक्टर काढूया. d बार डिटर्मिनंट i कॅप k कॅप j कॅप 2 3 1 1 2 1. हा सोडवल्यावर मिळेल डायरेक्शन वेक्टर i कॅप - j कॅप + k कॅप. यावरून लाईन L1 चे म्हणजेच लाईन L2 चे डायरेक्शन रेशोज मिळतील 1 -1 आणि 1, कारण L2 ही L1 ला पॅरलल आहे. आता लाईन L2 चे इक्वेशन होईल, पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स माहित आहेत, त्यावरून x - 2 अपॉन हा 1 इक्वल्स y + 1 अपॉन हा -1 इक्वल्स z - 3 अपॉन हा 1. यातला प्रत्येक रेशो लॅम्बडा मानूया. लाईन L2 या प्लेनला पॉइंट Q मध्ये इंटरसेक्ट करते, म्हणून Q चे कोऑर्डिनेट्स असतील लॅम्बडा + 2 -लॅम्बडा - 1 लॅम्बडा + 3. आता हा पॉइंट Q 2x + y - 2z = 6 या प्लेनवर आहे. त्यावरून आपल्याला मिळेल 2 × लॅम्बडा + 2 -लॅम्बडा - 1 -2 × लॅम्बडा + 3 = 6. हे सोडवल्यावर लॅम्बडा मिळेल -9. त्यावरून Q चे कोऑर्डिनेट्स होतील -9 + 2 -7 9 - 1 8 -9 + 3 -6. आता शेवटचं काम राहिलं म्हणजे R चे कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत. एक छोटीशी मिस्टेक झाली आहे. इथं j कॅप ऐवजी k कॅप लिहिलंय आणि इथं k कॅप ऐवजी j कॅप लिहिलंय. तेव्हा हे करेक्ट करूया. आता ठीक आहे. आता R चे कोऑर्डिनेट्स काढूया. R हा पॉइंट या प्लेनवर आहे आणि सेगमेंट PR हा या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणून या प्लेनच्या नॉर्मल वेक्टर्सचे डायरेक्शन रेशो हे सेगमेंट PR चे पण डायरेक्शन रेशोज असतील. म्हणून आपण पॉइंट R साठी लिहूया x - हा 2 अपॉन हा 2 इक्वल्स y - हा -1 म्हणजेच y + 1 अपॉन हा 1 इक्वल्स z - हा 3 अपॉन हा -2 इक्वल्स. आता या प्लेनच्या इक्वेशनमध्ये P पॉइंटचे कोऑर्डिनेट सबस्टिट्यूट करूया, म्हणजे मॉड 2 × 2 -1 -2 × 3 -6 अपॉन स्क्वेअर रूट या 2 चा स्क्वेअर 4 प्लस या 1 चा स्क्वेअर 1 प्लस या -2 चा स्क्वेअर 4. याची किंमत येईल 1. यावरून R चे कोऑर्डिनेट्स होतील 2 × 1 + 2 म्हणजे 4, 1 × 1 -1 0 -2 × 1 -2 + 3 1. ऑप्शन्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये हा जो ट्रायंगल PRQ आहे त्यासंबंधीच सगळी माहिती विचारलेली आहे.
आता P, Q आणि R चे कोऑर्डिनेट्स रेडी असल्यामुळे आपण या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. हे बाकीचं पुसून घेऊया. अजून एक छोटीशी चूक झाली आहे. इथं हा y नसून 1 आहे, तेव्हा इथं 1 लिहूया. आता ठीक आहे. PQ येईल स्क्वेअर रूट ऑफ 2 + 7 9 स्क्वेअर 81 प्लस -1 -8 -9 स्क्वेअर 81 प्लस 3 + 6 9 स्क्वेअर 81 9 रूट 3. QR equals square root of -7 -4 11 square 121 plus 8 square 64 plus 7 square 49. हे होईल स्क्वेअर रूट 234 आणि शेवटी PR होईल. P चे कोऑर्डिनेट्स प्लेनच्या इक्वेशन मध्ये ठेवूया. मॉड 2 × 2 4 -1 -2 × 3 -6 आणि हा -6 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर 4 1 स्क्वेअर 1 प्लस 2 स्क्वेअर 4 9/3 3. ऑप्शन ए मध्ये विचारलंय द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट PQ. ही लेंथ सेगमेंट 9 रूट 3 आणि आपली सुद्धा 9 रूट 3 आली. याचाच अर्थ पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. ऑप्शन बी मध्ये विचारलंय द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट QR इज 15, पण आपली आली आहे स्क्वेअर रूट 234, त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. सी ऑप्शन मध्ये द एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलाय, तो आपण काढूया. एरिया ट्रायंगल PQR हाफ बेस इंटू हाईट 3 इंटू रूट 234 3/2 रूट 234. हे 32 नसून 3/2 आहे आणि हा ऑप्शन पण बरोबर आहे, तेव्हा सी स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. डी ऑप्शन मध्ये विचारलंय द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन सेगमेंट PQ अँड PR. समजा हा अँगल थीटा असेल तर कॉस थीटा होईल PR/PQ 3/9 रूट 3 1/3 रूट 3. त्यामुळे थीटा होईल कॉस इनव्हर्स 1/3 रूट 3, पण इथं दिलंय कॉस इनव्हर्स 1/2 रूट 3, त्यामुळे हा डी ऑप्शन चुकीचा आहे. तेव्हा ऑप्शन ए आणि ऑप्शन सी हे दोनच ऑप्शन बरोबर आहेत. या प्रश्नात आपल्याला FN आणि GN ही दोन पीसवाईज फंक्शन्स दिले आहेत. FN नॅचरल नंबर्स टू इंटिजर्स डिफाइंड आहे, तर GN हे इंटिजर्स टू नॅचरल नंबर्स डिफाइंड आहे. आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिलेत आणि त्यापैकी कोणते ऑप्शन्स ट्रू आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये कंपोजिट फंक्शन्स बद्दल सुद्धा विचारलेले आहे. तेव्हा प्रश्नात दिलेल्या माहितीचा उपयोग करून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सर्वप्रथम फंक्शन FNचं ऑड इनपुटसाठी ॲनालिसिस करूया. F1 मिळेल 1 + 1/2 2/2 1 F3 2 F5 3 सो अँड सो फोर्थ. सो सगळे नॅचरल नंबर्स मिळतात. आता इवन इनपुटसाठी बघूया. F2 1 F4 0 F6 -1 F8 -2 एटसेट्रा. या रेंजमध्ये आपल्याला 0 मिळतोय 1 मिळतोय आणि सगळे निगेटिव्ह इंटिजर्स मिळतात. याचाच अर्थ इथं रेंज इक्वल्स कोडोमेन ची इथं Z आहे, त्यामुळं F हे ऑन टू आहे. दोन वेगवेगळ्या इनपुटसाठी 1 आणि 2 आपल्याला एकच आउटपुट मिळतोय 1. याचाच अर्थ F हे 1 1 नाही, त्यामुळे ऑप्शन डी ट्रू आहे. सर्वप्रथम GNचं नॉन निगेटिव्ह इंटिजर्ससाठी ॲनालिसिस करूया. G0 मिळेल 3 G1 5 G2 7 एटसेट्रा. आता GNचं निगेटिव्ह इंटिजरसाठी ॲनालिसिस करूया. G-1 2 G-2 4 G-3 6 सो अँड सो फोर्थ. तर रेंजमध्ये 1 मिसिंग आहे, 0 आहे, 3च्या पुढचे ऑड नंबर्स आहेत आणि सगळे इव्हन नंबर्स आहेत, पण 1 नाही आहे. त्यामुळं रेंज इज नॉट इक्वल टू कोडोमेन. याचाच अर्थ GN हे ऑन टू नाही आहे. तसेच G of A इज नॉट इक्वल टू G of B इफ A इज नॉट इक्वल टू B. त्यामुळं GN हे 1 1 आहे. त्यामुळं ऑप्शन सी हा फॉल्स ठरतो. आता FOG म्हणजेच कंपोजिट ऑफ F and G चे ॲनालिसिस करूया. कंपोजिट ऑफ F and G म्हणजेच F of GN. हे फंक्शन GN चे डोमेन म्हणजेच Z पासून F चे कोडोमेन म्हणजेच Z पर्यंत डिफाइंड असेल. याचं ॲनालिसिस मॅपिंग करून लगेच सोडवता येईल. इनपुट व्हॅल्यूज इंटिजर्स 0 1 2 3 4 -1 -2 -3 -4 एटसेट्रा.
आउटपुट व्हॅल्यूज सुद्धा इंटिजर्स असतील. 0, 1, 2, 3, 4 एटसेट्रा, -1, -2, -3, -4 एटसेट्रा. इनपुट व्हॅल्यूज नॉन निगेटिव्ह आहेत तेव्हा 0 पासून सुरुवात करूया. n 0 असेल त्यावेळेला g0 3 + 0 3 असेल आणि f ऑफ g3 असेल 3 ऑड असल्यामुळे n + 1/2 मध्ये व्हॅल्यू घालूया. 3 + 1/2 2. तेव्हा n 0 असताना f ऑफ g3 2 असते तेव्हा हे मॅपिंग होईल 0 to 2. n बरोबर 1 घेऊया, g1 होईल 3 + 2 5 त्यामुळं f ऑफ g5 होईल 5 ऑड असल्यामुळं 5 + 1/2 3. तेव्हा 1चं मॅपिंग 3 बरोबर होईल. n बरोबर 2 घेऊया, g2 होईल 7 त्यामुळं f ऑफ g7 होईल 7 + 1/2 4. तेव्हा इथं 2चं मॅपिंग 4 बरोबर होईल. अशा पद्धतीने सर्व नंबर्स कव्हर होताना दिसत आहेत. आता n निगेटिव्ह असताना gn काढूया. n = -1 असेल तेव्हा g ऑफ -1 होईल -2 × -1 2 आणि f ऑफ g2 होईल 2 इव्हन आहे म्हणून 4 - n/2 वापरावे लागेल इक्वल्स 4 - 2/2 1. इथं आता -1चं मॅपिंग 1 बरोबर होईल. n बरोबर -2 घेतलं तर g ऑफ -2 होईल -2 × -2 4 आणि त्यामुळं f ऑफ g4 होईल 4 इव्हन असल्याने हे फंक्शन वापरावं लागेल 4 - 4/2 0. तेव्हा इथं -2चं मॅपिंग 0 बरोबर होताना दिसतंय. थोडा विचार केला तर असं लक्षात येते की f ऑफ a इज नॉट इक्वल टू f ऑफ b फॉर a नॉट इक्वल टू b. यावरून हे FOG फंक्शन किंवा फॉक फंक्शन हे 1 1 आहे. त्याचबरोबर याची रेंज इक्वल्स कोडोमेन आहे. याचाच अर्थ हे ऑन टू पण आहे. तर बी ऑप्शन हा फॉल्स आहे. आता GOF म्हणजेच कंपोजिट ऑफ GNF चं अनालिसिस करूया. GOF म्हणजेच G ऑफ FN. याचं डोमेन हे FNचंच डोमेन असेल जे N आहे आणि कोडोमेन असेल Gचंच कोडोमेन म्हणजे N. त्यामुळं याचं मॅपिंग करताना इनपुट व्हॅल्यूज आणि आउटपुट व्हॅल्यूज दोन्ही पण नॅचरल नंबर्स असतील. त्यामुळे इनपुट व्हॅल्यूज 2, 3, 4, 5 अँड आउटपुट 1, 2, 3, 4 आणि 5. FN साठी ऑड नंबर पासून सुरुवात करूया म्हणून n = 1 साठी f1 होईल. ऑड साठी हे फंक्शन वापरायचं 1 + 1/2 1 आणि 1 हा नॉन निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला 3 + 2n फंक्शन वापरावं लागेल इक्वल्स 3 + 2 × 1 5. तेव्हा इथं 1चं मॅपिंग 5 बरोबर होताना दिसतंय. n बरोबर 2 घेऊया. 2 हा इव्हन आहे त्यामुळं हे फंक्शन वापरावं लागेल f ऑफ 2 4 - 2/2 1 आणि g ऑफ f2 होईल 2 हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळं हेच फंक्शन वापरायचं 3 + 2 × 1 5. तेव्हा इथं 2चं मॅपिंग 5 बरोबर होताना दिसतंय हे दाखवूया. इथंच आपल्या लक्षात येत आहे की GOF हे 1 1 नसून मेनी 1 आहे. n = 3 घेऊया. f ऑफ 3 ऑड आहे 3 + 1/2 2 आणि g ऑफ f ऑफ 2 हे होईल 3 + 2 × 2 7. इथं 3चं मॅपिंग 7 बरोबर होताना दिसतंय. इथं वाढवूया 6 7 आणि 3चं मॅपिंग 7 बरोबर. इथं आपल्या लक्षात येतंय की कोडोमेन मधले सगळे नंबर्स कव्हर होत नाहीत. त्यामुळं रेंज नॉट इक्वल टू कोडोमेन. याचाच अर्थ हे फंक्शन ऑन टू नाही आहे. तेव्हा ए हे विधान ट्रू आहे. आधी चर्चा केल्याप्रमाणे ती हे विधान सुद्धा ट्रू आहे आणि बी आणि सी फॉल्स आहेत. हा प्रश्न कॉम्प्लेक्स नंबरवर आहे. ऑप्शन्स बघितले तर ते सर्कलच्या सेंटर आणि रेडियस बद्दल आहेत. यावरून असे लक्षात येते की या एस मधली कंडिशन इथं दिली आहे ती वापरली तर सर्कलचे इक्वेशन मिळेल जिथून सेंटर आणि रेडियस काढता येईल. एस मधली कंडिशन लिहूया. आता Z1 आणि Z2 च्या किमती ज्या इथं दिलेत त्या वापरूया. मॉड x + iy मायनस 1 + 2 iota इक्वल्स 2 टाइम्स मॉड x + iota y मायनस 3 iota. टर्म्स ॲडजस्ट करून लिहूया. मॉड x - 1 प्लस
y minus 2 iota equals 2 mod x plus y minus 3 iota. हा कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आहे जो असतो स्क्वेअर रूट ऑफ x minus 1 whole square plus y minus 2 whole square equals 2 square root of x square plus y minus 3 whole square. स्क्वेअर केल्यावर एक्सपांड करूया, थोडं सिम्प्लिफाय करूया, टर्म्स एकत्र घेऊया. हे सर्कलचं जनरल इक्वेशन आहे, पण सेंटर आणि रेडियस काढण्यासाठी एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे, म्हणून थ्रू आउट 3 ने डिवाइड करूया. इथं 2g आहे 2/3 म्हणून g 1/3, तसेच 2f आहे -20/3 म्हणून f -10/3. आता सर्कलचा सेंटर -g -f -1/3 10/3. सर्कलची रेडियस स्क्वेअर रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c स्क्वेअर रूट 1/9 प्लस 100/9 -31/3 स्क्वेअर रूट ऑफ 8/9 2 रूट 2/3. तर हा सेंटर आणि ही रेडियस, यावरून सेंटरसाठी ऑप्शन ए बरोबर आहे आणि रेडियससाठी ऑप्शन डी. आपल्याला या 6 एलिमेंट्समधून रिलेशन आर असं बनवायचं आहे जे रिफ्लेक्सिव्ह असेल आणि सिमेट्रिक पण असेल. आणि आर मध्ये एक्झॅक्टली 10 एलिमेंट्स हवेत. रिफ्लेक्सिव्ह होण्यासाठी पहिले 6 एलिमेंट तर स्वतःच्याच इमेजेस असतील, म्हणजे ए ए, बी बी, सी सी, डी डी, ई ई आणि एफ एफ. उरले 4 एलिमेंट्स, हे 4 एलिमेंट्स ए कॉमा बी, बी कॉमा ए किंवा सी कॉमा डी, डी कॉमा सी या टाईपचे असणार आहेत, अन्यथा ते सिमेट्रिक होणार नाहीत. तर अशा ऑर्डर्ड पेअर्स होतील 6 एलिमेंट्समधून 2 6 × 5/2 15. ह्या 15 पेअर्स एकमेकाच्या मिरर इमेजेस असतील आणि उरलेल्या 4 जागा भरण्यासाठी आपल्याला हव्यात या 15 पेअर्स मधल्या 2 पेअर्स ए बी बी ए आणि सी डी डी सी या टाईपच्या. तेव्हा सेट एस मधले नंबर ऑफ एलिमेंट्स होतील 15 × 14/2 105. तेव्हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन एस 105. प्रश्नाच्या सुरुवातीला वेक्टर्स बद्दल बेसिक माहिती दिली आहे. त्यानंतर एक ट्रायंगल PQR आहे. या ट्रायंगलच्या आतमध्ये एस हा एक पॉइंट आहे. तो अशा पद्धतीचा आहे की SP बार प्लस 5SQ बार प्लस 6SR बार इक्वल्स 0 वेक्टर असं दिलंय. पॉइंट E हा PR चा मिड पॉइंट आहे आणि F हा QR चा मिड पॉइंट आहे. आपल्याला शोधायचा आहे या रेशियोची व्हॅल्यू. लेंथ EF अपॉन लेंथ ES. समजा P चा पोझिशन वेक्टर P बार आहे, Q चा Q बार, R चा R बार, E चा E बार आणि F चा F बार. मिड पॉइंट फॉर्म्युलाने E बार होईल P बार प्लस R बार अपॉन 2, F बार होईल R बार प्लस Q बार अपॉन 2. दिलेल्या रिलेशन वरून SP बार प्लस 5SQ बार प्लस 6SR बार इक्वल्स 0 वेक्टर. आपण या S चा पोझिशन वेक्टर S बार काढूया. आता वेक्टर SP बार म्हणजेच P बार मायनस S बार प्लस 5 टाइम्स SQ बार म्हणजेच Q बार मायनस S बार प्लस 6 टाइम्स SR बार म्हणजेच R बार मायनस S बार इक्वल्स 0 वेक्टर. हे होईल, पुढं होईल आणि शेवटी S बार इक्वल्स 1/12 टाइम्स P बार प्लस 5Q बार प्लस 6R बार. आता पहिल्यांदा वेक्टर EF बार काढूया आणि वेक्टर ES पण काढूया. वेक्टर EF बार होईल F बार मायनस E बार R बार प्लस Q बार अपॉन 2 मायनस P बार प्लस R बार अपॉन 2. हे होईल R बारला R बार कॅन्सल झाल्यावर Q बार मायनस P बार अपॉन 2. ह्याला 1 म्हणूया. वेक्टर ES बार होईल S बार मायनस E बार. S बार आहे P बार प्लस 5Q बार प्लस 6R बार अपॉन 12 मायनस P बार प्लस R बार अपॉन 2. हे होईल 6R बार कॅन्सल होईल आणि मिळेल 5 × Q बार मायनस P बार अपॉन 12. त्याला 2 म्हणूया. आता 1 आणि 2 चा रेशिओ घेऊया. EF अपॉन ES Q बार मायनस P बार अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 12 अपॉन 5 टाइम्स Q बार मायनस P बार. Q बार मायनस P बार कॅन्सल करूया. 2 1 जार 2 6 जार आपल्याला मिळेल 6/5. तर या रेशिओची व्हॅल्यू आहे 6/5. 7 डिजिट नंबर्स बनवायचे आहेत 0 1 आणि 2 वापरून. फक्त
या नंबर्समध्ये पहिला डिजिट 0 नको, कारण तो मग 6 डिजिट नंबर होईल. तर अशा 7 डिजिट नंबरचा आपल्याला हा सेट S बनवायचा आहे. कंडिशन अशी आहे की या नंबर्समध्ये कमीत कमी 0 आणि 1 मधला एक तरी नंबर एक्झॅक्टली 2 वेळा यायला हवा आणि अशा सगळ्या 7 डिजिट नंबर्सची संख्या आपल्याला शोधायची आहे. आता प्रथम 0 2 वेळा येईल अशा केसेस शोधूया. 0, 1 आणि 2 हे 3 नंबर वापरायचे आहेत. इथे प्रत्येक वेळी 0 2 वेळाच वापरायचा आहे. त्यामुळे 0च्या कॉलममध्ये 2 लिहूया. 7 पैकी 2 जागा भरल्या, 5 उरल्या. या 5 जागेत 1 साठी 5 जागा, 2 साठी 0 याचा हिशोब होईल. पहिल्या जागेत 0 येणार नाही, त्यामुळं 6 पैकी 2 जागेत 0 ठेवावा लागेल. 6C2 उरलेल्या 5 जागा 5 नेच भरतील एका प्रकारे. हे होईल 15 × 1 15. दुसऱ्या केसमध्ये 1 साठी 0 जागा, 2 साठी 5 जागा. हा हिशोब सुद्धा 6 जागेत 2 जागा 0 साठी 6C2 मल्टिप्लाइड बाय 2 साठी 5 जागा फक्त एक प्रकारे, तेव्हा हे सुद्धा 15 होईल. आता 1 साठी 4 जागा, 2 साठी 1. हा हिशोब 6C2 तसंच राहील, 2 जागा शून्याने भरल्यामुळं इंटू उरलेल्या 5 जागापैकी 4 फॅक्टोरियल जागेत 1 बसेल इंटू 1 म्हणजे ह्या झाल्या 6C2 म्हणजे 15 मल्टिप्लाइड बाय 5 75. त्यानंतर 1 साठी 1 जागा आणि 2 साठी 4 जागा. हा हिशोब सुद्धा असाच होईल 75. आता 1 साठी 2 जागा देऊया, 2 साठी 3 उरतील. हा हिशोब 6C2 इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 1 साठी 2 जागा म्हणजे 2 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 2 साठी 3 जागा 3 फॅक्टोरियल 15 इंटू 5 इंटू 4 अपॉन 2 15 इंटू 10 150. आणि आता शेवटी 1 ला देऊया 3 जागा आणि 2 ला 2. 0 साठी 6C2 उरलेल्या 5 फॅक्टोरियल अपॉन 1 साठी 3 जागा 3 फॅक्टोरियल इंटू 2 साठी 2 जागा 2 फॅक्टोरियल. हा पण हिशोब 150 होईल. आता 15 15 30 75 आणि 75 150 180 झाले आणि हे 300 म्हणजे 480. तेव्हा 0 ज्या वेळेला आपण 2 वेळेला घेतो तेव्हा 480 केसेस तयार होतात. आता 1 हा 2 वेळा घेऊन किती केसेस तयार होतात ते शोधूया. 1 एक्झॅक्टली 2 वेळा घ्यायचा आहे, त्यामुळे 7 पैकी 1च्या 2 जागा देऊन टाकूया. उरल्या 5 जागा, त्यात 0 5 जागेत बसला तर 2 0 जागेत बसेल. हा हिशोब 6C5 इंटू उरलेल्या एका जागेमध्ये 1 बसेल. 2 साठी जागाच नाही आहे. हा हिशोब होईल 6 इंटू 1 6. दुसऱ्या केसमध्ये 0 साठी 0 जागा आणि 2 साठी 5 जागा. आता 7 जागेमध्ये 1 साठी 2 फॅक्टोरियल जागा इंटू 2 साठी 5 फॅक्टोरियल जागा यांचा हिशोब होईल 7 इंटू 6 अपॉन 2 21. पुढं 0 साठी 4 जागा सोडूया, त्यामुळं 2 साठी एकच जागा उरेल. 0 पहिल्या जागेत असणार नाही, त्यासाठी 6 जागा शिल्लक असतील. 7तल्या 4 जागा शून्याने घेतल्या इंटू उरल्या 3 जागा 3 फॅक्टोरियल अपॉन 1 2 फॅक्टोरियल वेळा इंटू 2 1 फॅक्टोरियल वेळा 6C4 म्हणजेच 6C2 6 इंटू 5 अपॉन 2 इंटू 3 45 केसेस होतील. आता 0 साठी 1 जागा आणि 2 साठी 4 जागा. 6 जागेत 0 एकाच प्रकारे बसेल 6C1 मल्टिप्लाइड बाय 7 मधल्या शून्याची 1 जागा गेल्यावर 6 जागा उरल्या 6 फॅक्टोरियल अपॉन 1 साठी 2 फॅक्टोरियल जागा इंटू 2च्या 4 फॅक्टोरियल जागा 6 इंटू 5 अपॉन 2 90. 0 साठी 2 जागा ऑलरेडी आपण पहिल्या केसमध्ये घेतलेल्या आहेत, तेव्हा इथं 0 साठी 3 जागा देऊया म्हणजे 2 साठी 2 जागा उरतील. 0 आपल्या 3 जागा 6C3 वेजनी भरेल इंटू उरलेल्या 4 जागा 4 फॅक्टोरियल अपॉन 1 2 फॅक्टोरियल वेळा आणि 2 पुन्हा 2 फॅक्टोरियल वेळा भरेल. हा हिशोब 6 इंटू 5 इंटू 4 अपॉन 3 इंटू 2 इंटू 4 इंटू 3 अपॉन 2 इंटू 2 ह्या 120 केसेस होतील. 6 आणि 21 27 अधिक 45 72 अधिक 90 162 अधिक 120 282. तेव्हा इथं 1 2 वेळा यायच्या 282 केसेस ऍड करूया म्हणजे एस मधल्या
सर्व एलिमेंटची संख्या मिळेल 762. तर हे फुल अँड फायनल आन्सर असेल. या प्रश्नात आपल्याला हे लिमिट काढायचं आहे आणि फंक्शनमध्ये एक इंटिग्रेशन आहे. थोडं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं लक्षात येते की हा 0/0 इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. त्यासाठी आपल्याला एल हॉपिटॉल्स रूल वापरता येईल. एल हॉपिटॉल रूलमध्ये आपण लिमिट काढताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची सेपरेट डेरिव्हेटिव्ह्ज काढून लिहितो. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 न्यूमरेटरमध्ये अल्फा अपॉन 2. आता या इंटिग्रेशनचं आपण न्यूटन लेबनिझ थेरम प्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढूया, जे येईल 1/1 - x² इंटू 1. पुढं बीटा एक्स कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढूया प्रॉडक्ट रूल वापरून. खाली लिहूया ह्या x³ डेरिव्हेटिव्ह 3x². न्यूमरेटरमध्ये ॲज एक्स टेंड्स टू 0 हा फॅक्टर 1 होईल, ही टर्म 0 होईल आणि cos 0 1 मुळे ही टर्म बीटा होईल. तेव्हा न्यूमरेटरसाठी आपल्याला मिळेल हे अल्फा अपॉन 2 प्लस हे बीटा इक्वल्स 0, कारण हा सुद्धा 0/0 इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. पुन्हा एल हॉपिटॉल्स रूल वापरून डिफरन्शिएट करूया. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 न्यूमरेटरचे लिमिट अल्फा अपॉन 2 1/1 - x² चे डेरिव्हेटिव्ह -1/1 - x² होल स्क्वेअर इंटू -x² चे डेरिव्हेटिव्ह -2x. बीटा एक्स साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट रूलनी काढूया. पुढं प्लस हे बीटा आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह -sin x. डिनॉमिनेटरला 3x² चे डेरिव्हेटिव्ह 6x. या दोनला हा 2 कॅन्सल करूया. हे लिमिट पुन्हा रिराईट करूया. हा सुद्धा 0/0 इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. परत एल हॉपिटॉल्स वापरूया. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 अल्फा इंटू इथे प्रॉडक्ट रूल वापरूया. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड -2 1 - x² पॉवर -3 इंटू -x² चे डेरिव्हेटिव्ह -2x प्लस सेकंड फंक्शन 1 - x² पॉवर -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 बीटा एक्स कॉस एक्सचे डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट रूलनी काढूया. -2 बीटा साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह -2 बीटा कॉस एक्स आणि डिनॉमिनेटरला 6x चे डेरिव्हेटिव्ह 6. हे लिमिट पुन्हा रिराईट करूया. आता ॲज एक्स टेंड्स टू 0 ही टर्म 0 होईल, ही 1 होईल, ही 0 होईल, ही -3 बीटा होईल आणि शेवटी आपल्याला लिमिट मिळेल हे अल्फा इंटू 1 अल्फा मायनस हे 3 बीटा अपॉन हे 6 आणि लिमिटची दिलेली किंमत ही 2. यावरून मिळेल अल्फा -3 बीटा इक्वल्स 12. या इक्वेशनवरून मिळेल अल्फा प्लस 2 बीटा इक्वल्स 0. सबट्रॅक्ट करूया. -5 बीटा इक्वल्स 12 बीटा इक्वल्स -12/5. पुढं हे अल्फा प्लस 2 टाइम्स -12/5 इक्वल्स 0 अल्फा इक्वल्स 24/5. आपल्याला काढायची आहे अल्फा प्लस बीटाची किंमत, जी होईल 24/5 -12/5 12/5 म्हणजेच 2.4. सो आन्सर असेल 2.4. हा प्रश्न सिक्वेन्स अँड सिरीजवर आहे. याच्यात एक फंक्शनल इक्वेशन दिलंय हे आणि 2 डेटा इक्वेशन्स दिलेत. हे एक दिलंय आणि हे, आणि या दोन्ही डेटा इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला या सिरीजची किंमत काढायला सांगितलेली आहे. प्रथम हे जे फंक्शनल इक्वेशन दिलंय f(x + y = fx * fy), यासाठी जनरल फंक्शन fx हे एक्सपोनेन्शियल फंक्शन a पॉवर x घेतले जाते का ते बघूया. आता fx बरोबर a⁻x असेल तर fy बरोबर a⁻y असेल. आता f(x + y) होईल a⁻x + y म्हणजेच a⁻x * a⁻y म्हणजेच f(x * f(y). याचाच अर्थ अशा प्रकारच्या फंक्शनल इक्वेशनसाठी आपण जनरल फंक्शन हे a⁻x असा अश्युम करतो, जिथं a हा एक कॉन्स्टंट असतो. आता आपलं जनरल फंक्शन आपण fx = k पॉवर x मानूया, कारण a ऑलरेडी या दुसऱ्या डेटा इक्वेशन्समध्ये वापरलंय. पहिलं डेटा इक्वेशन बघूया. f of a31 = 64 f of a25 आणि यामध्ये a1 a2 a3 up to a30 हे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत असं सांगितलंय.
तेव्हा आपण फर्स्ट टर्म a1 मानूया आणि कॉमन डिफरन्स d मानूया. आता या फंक्शनला फॉलो करून f ऑफ a31 लिहिता येईल. k पॉवर a1 प्लस 30d इक्वल्स हे 64 आणि हे f ऑफ a25 लिहूया. k पॉवर a1 प्लस 24d k पॉवर a1 प्लस 24d नी डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळेल k पॉवर 30d मायनस 24d 60 इक्वल 64 लिहूया. 2 पॉवर 6 k पॉवर d पॉवर 6 इक्वल्स 2 पॉवर 6 होईल. k पॉवर d इक्वल्स 2. आता या दुसऱ्या डेटा इक्वेशनचा उपयोग करूया. प्रथम आहे तसं लिहून घेऊया. या सिरीजचे एक्सपान्शन होईल fa1 प्लस fa2 प्लस सो अँड सो फोर्थ. fa50 इक्वल्स 3 टाइम्स 2 पॉवर 25 प्लस 1. पुन्हा या जनरल फंक्शन नुसार fa1 fa2 fa3 fa50 इत्यादी होतील k पॉवर a1 प्लस k पॉवर a2 प्लस सो अँड सो फोर्थ. k पॉवर a50 a1 a2 a3 हे ap मध्ये आहेत असं दिलंय म्हणून लिहूया k पॉवर a1 प्लस k पॉवर a1 प्लस d प्लस k पॉवर a1 प्लस 2d प्लस सो अँड सो फोर्थ k पॉवर a1 प्लस 49d. k पॉवर a1 कॉमन काढूया इंटू k पॉवर d प्लस k पॉवर 2d प्लस k पॉवर 3d प्लस सो अँड सो फोर्थ प्लस k पॉवर 49d. आता ही एक जीपी आहे जिची सम आपल्याला लिहायची आहे. k पॉवर a1 इंटू या जीपीची सम कॉमन रेशिओ k पॉवर d त्याची nth पॉवर 50 मायनस 1 अपॉन कॉमन रेशिओ k पॉवर d मायनस 1. पण k पॉवर d 2 आहे म्हणून k पॉवर a1 इंटू 2 पॉवर 50 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1. 2 पॉवर 50 मायनस 1 चे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्रमाणे फॅक्टर्स पाडता येतील. 2 पॉवर 25 मायनस 1 इंटू 2 पॉवर 25 प्लस 1 इक्वल्स हा फॅक्टर कॅन्सल करूया म्हणजे k पॉवर a1 मिळेल 3 अपॉन 2 पॉवर 25 मायनस 1. आता या सगळ्या माहितीचा उपयोग करून याची व्हॅल्यू शोधूया. एक छोटीशी चूक झाली आहे ती दुरुस्त करूया. इथं k पॉवर a1 कॉमन काढल्यानंतर या जीपी मध्ये फर्स्ट टर्म 1 यायला पाहिजे ती लिहायची राहिली आहे ती आता लिहूया. आता बरोबर आहे. आता याचा उपयोग करून या समेशनची किंमत काढायची आहे. हे समेशन एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहूया. समेशन FAI I goes from 6 to 30 equals FA6 plus FA7 plus so and so forth plus FA30. या जनरल फंक्शन वरून हे लिहूया k पॉवर a1 plus 5d plus k पॉवर a1 plus 6d plus so and so forth plus k पॉवर a1 plus 29d. हे रिराइट करूया. k पॉवर a1 इंटू k पॉवर 5d प्लस k पॉवर a1 इंटू k पॉवर 6d प्लस so and so forth प्लस k पॉवर a1 इंटू k पॉवर 29d. k पॉवर a1 इंटू k पॉवर 5d कॉमन काढूया. 1 प्लस k पॉवर d प्लस k पॉवर 2d प्लस so and so forth प्लस k पॉवर 24d. k पॉवर a1 इंटू k पॉवर d पॉवर 5 इंटू आता ही ब्रॅकेटमध्ये एक जीपी आहे त्याची सम लिहूया. कॉमन रेशिओ k पॉवर d पॉवर n म्हणजेच 25 मायनस 1 अपॉन कॉमन रेशिओ k पॉवर d मायनस 1. आपल्याला हवं असलेलं समेशन FAI I goes from 6 to 30 इक्वल्स k रेस टू a1 ची किंमत काढलेली आहे ती लिहूया. 3 अपॉन 2 रेस टू 25 मायनस 1 इंटू हे k रेस टू d 2 आहे म्हणून 2 पॉवर 5 इंटू पुन्हा हे k पॉवर d 2 2 पॉवर 25 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1. हे 2 पॉवर 25 मायनस 1 कॅन्सल करूया म्हणजे मिळेल 3 इंटू 2 पॉवर 5 32 म्हणजेच 96. तर हे आपलं फुल अँड फायनल आन्सर 96. हा प्रश्न डिफरन्शियल इक्वेशन्सवर आहे. y1x, y2x, y3x ही फंक्शन्स ही 3 डिफरन्शियल इक्वेशन्स सॅटिस्फाय करतात आणि त्यांच्या पर्टिक्युलर सोल्युशनसाठी प्रत्येकाच्या x आणि y च्या व्हॅल्यूज त्याच्या पुढे दिलेल्या आहेत. पण त्यांचा उपयोग करायचा की नाही
ते गरजेनुसार ठरवूया. प्रथम ही 3 डिफरन्शियल इक्वेशन्स सोडवून त्यांची जनरल सोल्युशन्स लिहूया. पहिलं इक्वेशन dy1 अपॉन dx इक्वल्स sin स्क्वेअर x y1. व्हेरिएबल सेपरेट करून लिहूया. dy1 अपॉन y1 इक्वल्स sin स्क्वेअर x साठी लिहूया 1 मायनस cos 2x अपॉन 2 dx. आता इंटिग्रेट करूया. ln y1 इक्वल्स x अपॉन 2 मायनस sin 2x अपॉन 4 प्लस c1. हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिता येईल. y1 इक्वल्स e पॉवर x अपॉन 2 मायनस sin 2x अपॉन 4 प्लस c1. दुसरं डिफरन्शियल इक्वेशन सोडूया. dy2 अपॉन dx इक्वल्स cos स्क्वेअर x इंटू y2. व्हेरिएबल सेपरेट करूया. dy2 अपॉन y2 इक्वल्स cos स्क्वेअर x साठी लिहूया 1 प्लस cos 2x अपॉन 2 dx. आता इंटिग्रेट करूया. ln y2 इक्वल्स x अपॉन 2 प्लस sin 2x अपॉन 4 प्लस c2. हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहूया. y2 इक्वल्स e पॉवर x अपॉन 2 प्लस sin 2x अपॉन 4 प्लस c2. तिसरं डिफरन्शियल इक्वेशन सोडवूया. dy3 अपॉन dx इक्वल्स 2 मायनस x क्यूब अपॉन x क्यूब y3. व्हेरिएबल सेपरेट करूया. dy3 अपॉन y3 इक्वल्स 2 मायनस x क्यूब अपॉन x क्यूब dx. हे होईल 2 अपॉन x क्यूब मायनस 1 dx. इंटिग्रेट करूया. ln y3 इक्वल्स 2 x पॉवर मायनस 2 अपॉन मायनस 2 मायनस x प्लस c3. दोन कॅन्सल करूया. मायनस 1 अपॉन x स्क्वेअर मायनस x प्लस c3. यावरून y3 होईल e पॉवर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर मायनस x प्लस c3. आता y1 y2 आणि y3 यांच्या व्हॅल्यूज एकत्रित लिहून ठेवूया, जे आपल्याला नंतर लिमिट सोडवताना वापरायचे आहेत. आता आपण हे लिमिट काढूया, पण तत्पूर्वी y1x, y2x आणि y3x यांचा प्रॉडक्ट काढून घेऊया. y1x म्हणजेच y1 कारण ते x चं फंक्शन आहे इंटू y2 इंटू y3 हे होईल e पॉवर x अपॉन 2 मायनस sin 2x अपॉन 4 प्लस x अपॉन 2 प्लस sin 2x अपॉन 4 मायनस 1 अपॉन x स्क्वेअर मायनस x. आणि ह्या c1 प्लस c2 प्लस c3 साठी आपण एकच कॉन्स्टंट लिहूया लॅम्बडा. sin 2x अपॉन 4 कॅन्सल होईल. x अपॉन 2 x होईल मायनस x 0 होईल. म्हणजे हे होईल e पॉवर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस लॅम्बडा. आता लिमिट घेऊया. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 पॉझिटिव्ह. या प्रॉडक्टसाठी लिहूया e पॉवर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस लॅम्बडा प्लस 2x अपॉन e power 3x into sin x. Limit as x tends to 0. Numerator and denominator ला x ने डिवाइड करूया. e power lambda into e power minus 1 upon x square upon x plus 2x upon x 2 होईल upon e raised to 3x into sin x upon x. आता इथं x जेव्हा 0 ला अप्रोच होईल त्यावेळेला e power 3x 1 होईल. sin x upon x 1 होईल. e raised to minus 1 upon x 0 ला अप्रोच होईल आणि 1 upon x हे इन्फिनिटीला अप्रोच होईल. आता लक्षात घ्या, जेव्हा x 0 ला अप्रोच होईल तेव्हा हे एक्सपोनेन्शियल फंक्शन स्पीडने या 0 ला अप्रोच होईल. हा x इन्फिनिटीला अप्रोच होण्यापूर्वीच. त्यामुळं याचे लिमिट सुद्धा 0 ला अप्रोच होईल. e पॉवर लॅम्बडा इंटू 0 हे पण 0 होईल आणि शेवटी राहील हा 2. त्यामुळं हे लिमिट शेवटी 2 येईल. तेव्हा इथं आन्सर लिहूया 2. या लिमिटला सोपं करण्यासाठी अजून एक करता येईल. 1 अपॉन x साठी आपण t मानूया. त्यामुळं ॲज x टेंड्स टू 0 t टेंड्स टू इन्फिनिटी लिहिता येईल. त्यामुळं लिमिट होईल ॲज t टेंड्स टू इन्फिनिटी t अपॉन e पॉवर t स्क्वेअर प्लस 2 होईल. इथं ॲज t टेंड्स टू इन्फिनिटी e पॉवर t स्क्वेअर हा t पेक्षा मोठा असल्यामुळं t अपॉन e पॉवर t स्क्वेअर ही क्वांटिटी 0 ला अप्रोच होईल आणि शेवटी आपल्याला लिमिट मिळेल 2. हाही एक पॉसिबल ऑल्टरनेटिव्ह वापरता येईल. शेवटचे प्रश्न क्रमांक 14, 15 आणि 16 हे मॅच द फॉलोइंग टाईपचे असतात. म्हणजे काय ते आपण बघूया, पण तत्पूर्वी प्रश्नात काय दिले ते बघूया. हा प्रश्न स्टॅटिस्टिक्सवरचा आहे. त्याच्यात आपल्याला हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिले. सम ऑफ फ्रिक्वेन्सीज दिले 19
मीडियन ऑफ दिस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन दिले 6. या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशनसाठी अल्फा आहे मीन डेविएशन अबाउट द मीन, बीटा मीन डेविएशन अबाउट द मीडियन, सिग्मा स्क्वेअर व्हेरियन्स आहे. दोन लिस्ट दिलेले आहेत, लिस्ट 1 आणि लिस्ट 2. लिस्ट 1 मध्ये क्वेश्चन्स असतात, तर लिस्ट 2 मध्ये आन्सर्स. क्वेश्चन्स आणि त्याचा आन्सर यांचे 4 सेट्स तयार होतात, ए बी सी आणि डी. त्यातला करेक्ट सेट म्हणजेच करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. तर सर्वसाधारणपणे या 3 प्रश्नांचं स्वरूप असं असतं. आता हा स्टॅटिस्टिक्सवरचा प्रश्न आपण सोडवायला घेऊया. सम ऑफ फ्रिक्वेन्सीज 19 दिले, म्हणजेच 12 प्लस F1 प्लस F2 19 आहे, म्हणजेच F1 प्लस F2 7 आहे. ह्याला 1 म्हणूया. मीडियन काढण्यासाठी आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज या असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहाव्या लागतील. त्यासाठी आपण एक टेबल तयार करूया. दिलेल्या व्हॅल्यूज इन असेंडिंग ऑर्डर XI, करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज. मीडियनसाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहूया. 5 प्लस F1 प्लस 1, 6 प्लस F1 प्लस F2, 6 प्लस F1 प्लस F2. सम ऑफ फ्रिक्वेन्सीज किंवा टोटल ऑब्झर्वेशन्स दिलेत 19. जो ऑड नंबर आहे त्याचा अर्थ मीडियन असेल 19 प्लस 1 अपॉन 2th ऑब्झर्वेशन, म्हणजेच 10th ऑब्झर्वेशन. 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, म्हणजे 6 प्लस F1 हे 10 असणार आहे, म्हणजे F1 असेल 4. इथे लिहूया 4. आता या इक्वेशन 1 प्रमाणे F1 प्लस F2 7 आहे, म्हणून 4 प्लस F2 7, म्हणजेच F2 असेल 3. इथे लिहूया 3. समेशन Fi 19. आता FI काढूया. 20, 20, 6, 24, 18, 33 आणि 12. ही सम येईल 133. त्यामुळे मीन इक्वल्स समेशन FI 133 अपॉन 19 7 आणि मीडियन दिले 6. पुढच्या कॉलममध्ये मॉड ऑफ डिव्हिएशन अबाउट मीन जे 7 आहे काढूया. 4 मायनस 7 मॉड मायनस 3 3 एटसेट्रा 2 1 1 2 4 5 आणि शेवटी मॉड ऑफ 12 मायनस 7 5. पुढच्या कॉलममध्ये FI इंटू मॉड XI मायनस 7 काढूया. 5 3 जार 15 इत्यादी. 8 1 3 4 12 1 5 जार 5 आणि याची सम येईल 48. पुढच्या कॉलममध्ये मॉड ऑफ डिव्हिएशन अबाउट मीडियन 6 काढूया. 4 मायनस 6 मॉड ऑफ मायनस 2 म्हणजेच 2 इत्यादी. 1 0 2 3 5 6. पुढच्या कॉलममध्ये FI इंटू मॉड XI मायनस 6 काढूया. 5 2 जार 10 येईल इत्यादी. 4 0 6 6 15 आणि शेवटी 1 6 जार 6. हे समेशन 47 येईल. आता शेवटचा कॉलम व्हेरियन्ससाठी लागणार आहे. FI इंटू मॉड डेव्हिएशन अबाउट मीन XI मायनस 7 आणि त्याचा स्क्वेअर. 5 इंटू 3चा स्क्वेअर 9 5 9 जार 45 इत्यादी. 16 1 3 8 48 आणि शेवटी 1 इंटू 5 स्क्वेअर 25 आणि ही सम मिळेल 146. आपण इथं F1 4 आणि F2 3 शोधलेलं आहे, ते इकडे लिहूया. F1 4 आणि F2 3. क्वेश्चन P मध्ये 7 F1 प्लस 9 F2 होईल. 7 4 जार 28 प्लस 9 3 जार 27 55. त्यामुळं ती मॅच होईल 5 ला. इथं आपल्याला 3 ऑप्शन्स दाखवतात, A, B आणि C. नंतर आपल्याला शोधायचं आहे अल्फा, म्हणजेच मीन डेव्हिएशन अबाउट द मीन. हे आहे समेशन FI इंटू डेव्हिएशन अबाउट मीन XI मायनस 7 अपॉन समेशन FI, म्हणजेच हे 48 अपॉन हे 19. यावरून क्वेश्चन Q मिळेल 19 अल्फा, म्हणजेच 19 इंटू 48 अपॉन 19 48 मिळेल. इथं त्यामुळं Q साठी ऑप्शन मिळतोय 3, म्हणजे A आणि C. R मध्ये 19 बीटा विचारलंय. आता बीटा म्हणजे मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन. बीटा काढूया. समेशन FI इंटू मॉड XI मायनस 6 अपॉन समेशन FI. इथं समेशन FI इंटू मॉड XI मायनस 6
47 आहे, तेव्हा हे 47/19 होईल आणि आर मध्ये आपल्याला 19 बीटा पाहिजे. 19 इंटू 47/19 47 मिळेल. तेव्हा हे आर मॅच होईल 2 ला. आर मॅचिंग 2 म्हणजे ए आणि ऑप्शन सी. आता व्हेरियन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर काढायचा आहे. इथं काढूया. समेशन एफ आय इंटू स्क्वेअर ऑफ मॉड एक्स मायनस 7 अपॉन समेशन एफ आय. समेशन एफ आय मॉड एक्स आय मायनस 7 स्क्वेअर आपल्याला मिळेल 146 अपॉन समेशन एफ आय 19. आता शेवटी आपल्याला काढायचं आहे एस साठी आन्सर 19 सिग्मा स्क्वेअर. 19 इंटू 146 अपॉन 19 146. एस मॅच होईल 1 ला. आता एसचं मॅचिंग 1 ला हे बी मध्ये आणि सी मध्ये आहे, तेव्हा शेवटी ऑप्शन सी करेक्ट ऑप्शन म्हणून मिळतो. या प्रश्नामध्ये लिस्ट 1 मध्ये पी, क्यू, आर आणि एस असे 4 प्रश्न दिलेत आणि त्यांची उत्तरे लिस्ट 2 मध्ये आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. तर या प्रश्नांची करेक्ट उत्तरे शोधून त्याचं लिस्ट 2 मधल्या उत्तरांची मॅचिंग करायचं आहे. पहिला प्रश्न पी बघूया. याच्यामध्ये एफ एक्स हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन GIF दिलेलं आहे हे, आणि ते क्लोज्ड इंटरवल 1,2 मध्ये कंटिन्युअस आहे. तर आपल्याला शोधायची आहे मिनिमम व्हॅल्यू ऑफ n, म्हणजे याची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे की जेणेकरून हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन क्लोज्ड इंटरवल 1,2 वर कंटिन्युअस असेल. फंक्शन एफ एक्सचा जो न्यूमरेटर आहे तो gx मानूया. g' होईल 30x² - 90x + 60. 30 इंटू x - 1 इंटू x - 2. वेव्ही कर्व काढूया. 1 to 2 या क्लोज्ड इंटरवल मध्ये gx हे डिक्रीजिंग आहे असं लक्षात येतं. f1 मिळेल GIF g1/n इक्वल्स GIF 60/n. तसेच f2 इक्वल्स GIF g2/n जे होईल GIF 55/n. आता fx हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असल्याने आणि ते क्लोज्ड इंटरवल 1,2 मध्ये जर कंटिन्युअस हवा असेल तर या n ची व्हॅल्यू अशी पाहिजे की जेणेकरून f1 आणि f2 सेम मिळतील. अन्यथा फंक्शनच्या ग्राफमध्ये ब्रेक येऊन ते डिसकंटिन्युअस होईल. अशी व्हॅल्यू आपण लिस्ट 2 मध्ये बघितली तर 5, 6, 8 आणि 9 या व्हॅल्यूज n साठी आपल्याला ट्राय करायला पाहिजेत. पण जर रफ कॅल्क्युलेशन करून बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की फक्त n इक्वल्स 9 असतानाच GIF 60/9 हे 6 मिळेल. कारण 9 6 जार 54 तर 6 पॉइंट समथिंग येईल आणि GIF मुळं आपल्याला ते 6 घ्यावं लागेल. तसेच 55/9 असं केलं तर 6 पॉइंट समथिंग येईल. GIF मुळं ते आपल्याला पुन्हा 6च घ्यावं लागेल. अशा पद्धतीनं f1 आणि f2 इक्वल आल्यामुळं n ची करेक्ट व्हॅल्यू फक्त 9च असेल. तेव्हा इथं p मॅच होईल 2 ला. ऑप्शन्समध्ये बघितलं तर p ला 2 मॅच होतानाचा ऑप्शन p आणि d मध्येच आहे. त्यामुळं ऑप्शन A आणि ऑप्शन C हे चुकीचे ऑप्शन्स असतील. आता आपण फक्त B आणि D साठी पुढे जाऊया. आता प्रश्न Q सोडवूया. फंक्शन gx दिलंय. हे इन्क्रीजिंग होण्यासाठी आपल्याला या n ची मिनिमम व्हॅल्यू शोधायची आहे. gx इन्क्रीजिंग होण्यासाठी g' नॉन निगेटिव्ह व्हायला पाहिजे फॉर ऑल x बिलॉंगिंग टू रियल. g' होईल, याचे फॅक्टर्स पाडूया. 2n - 15 इंटू n + 1 आणि याचे डेरिव्हेटिव्ह 3x² + 3. आता ही क्वांटिटी कायम पॉझिटिव्हच असणार आहे कोणत्याही x रिअलसाठी. आपल्याला फक्त ही क्वांटिटी चेक करावी लागेल. 2n - 15 0 असताना n होईल 15/2 म्हणजेच 7.5 आणि n + 1 0 असताना n होईल -1. याची वेव्ही कर्व काढूया. इथं -1, इथं 7.5 प्लस मायनस प्लस. g' नॉन निगेटिव्ह होण्यासाठी या इंटरवलच्या बाहेर असायला पाहिजे, कारण या इंटरवलमध्ये gx डिक्रीजिंग आहे. त्यामुळं 7.5च्या पेक्षा मोठी
मिनिमम n ची व्हॅल्यू 8 असणार आहे, कारण प्रश्नात n डिनोट्स ए नॅचरल नंबर. तेव्हा q चं मॅचिंग होईल 1 8. p चं 2 शी मॅचिंग आपण आधीच बघितलंय. q1 साठीचा ऑप्शन फक्त d मध्ये आहे आणि p2 चा ऑप्शन b आणि d मध्ये आहे. आता प्रश्न r सोडवूया. इथं फंक्शन hx दिलंय आणि आपल्याला असा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर n शोधायचा आहे जो 5 पेक्षा मोठा असेल आणि त्याचा x = 3 हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमा असेल. hx लिहूया. n शोधायचा आहे म्हणून x² - 9 पॉवर n चे फॅक्टर्स पाडूया. x + 3 पॉवर n into x - 3 पॉवर n into x² + 2x + 3. x = 3 हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमा होण्यासाठी x - 3 = 0 ठेवलं तर x = 3 मिळेल. हा x ॲक्सिस असेल आणि हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमा असेल x = 3. तर आपल्याला या n ची व्हॅल्यू विचारली आहे, पण तत्पूर्वी x = 3 ला ही क्वांटिटी पॉझिटिव्ह असेल हे लक्षात घेऊया. त्यांनी प्रश्नात म्हटल्याप्रमाणे n ची किंमत 5 पेक्षा मोठी हवी आहे. n हा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर पण 5 पेक्षा मोठा हवा आहे. मग तो कोणता असेल? तर तो 5 पेक्षा मोठा इव्हन नॅचरल नंबर असायला हवा. तरच hx चा ग्राफ हा x = 3 च्या उजवीकडे आणि डावीकडे असा वर जाईल आणि म्हणूनच x = 3 हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमा मिळेल. तर असा इव्हन नंबर 6 असेल तेव्हा r चं मॅचिंग होईल 4 बरोबर, जिथे n बरोबर 6 दिलाय. क्वेश्चन एस मध्ये फंक्शन lx दिलंय हे आणि इथं x0 च्या कुठल्या रिअल व्हॅल्यूसाठी lx हे डिफरन्शिएबल असणार नाही हे आपल्याला सांगायला सांगितलंय. फंक्शनमध्ये समेशन आहे आणि k ची व्हॅल्यू 0 1 2 3 आणि 4 अशी घ्यायची आहे आणि ह्या k च्या व्हॅल्यूज आपण घातल्या तर आपल्याला मिळेल फंक्शन lx sin mod x प्लस cos mod x + ½ प्लस sin mod x - 1 प्लस cos mod x - ½ प्लस so and so forth प्लस sin mod x - 4 प्लस cos mod x - 7/2. इथं sin हे ऑड फंक्शन आहे आणि mod x हे प्लस मायनस दोन्ही असल्यामुळं त्याचं लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह वेगळं येईल. याचाच अर्थ sin mod x - k फ्रॉम 0 to 4 हे डिफरन्शिएबल असणार नाही. पण या उलट cos हे इव्हन फंक्शन आहे, तसेच cos - थीटा इज cos थीटा, त्यामुळं मॉडचा काहीच इफेक्ट होत नाही. याचाच अर्थ cos x - k + ½ इत्यादी फॉर k = 0 1 2 3 4 या व्हॅल्यूसाठी डिफरन्शिएबल असणार आहे. तेव्हा x0 च्या 5 व्हॅल्यूसाठी फंक्शन lx हे नॉट डिफरन्शिएबल असेल तेव्हा s मॅच होईल 3 ला. तेव्हा करेक्ट आन्सर ऑप्शन या प्रश्नाचा असेल B 2 4 5 and 3. या 16व्या शेवटच्या प्रश्नात वेक्टर W दिलाय, नंतर u आणि v असे दोन वेक्टर्स दिलेत की ज्यांच्यामध्ये ही दोन रिलेशन्स आहेत. यावरून u, v आणि w हे तिन्ही वेक्टर्स म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत असे लक्षात येते. पुढे दिलंय अल्फा, बीटा, गॅमा आणि टी हे रिअल नंबर्स आहेत आणि ही तीन रिलेशन्स एकत्रितपणे देऊन हा वेक्टर u बार अल्फा, बीटा, गॅमा मध्ये व्यक्त केलाय. नेहमीप्रमाणे लिस्ट ए मध्ये p, q, r, s हे 4 प्रश्न दिलेत आणि त्यांची उत्तरे लिस्ट 2 मध्ये दिलेत. यातलं करेक्ट उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि एकदा का p, q, r, s यांची उत्तरे तयार झाली तर आपल्याला A, B, C, D या 4 ऑप्शन्स मधला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. प्रश्न P मध्ये स्क्वेअर ऑफ मॉड V बार शोधायचा आहे. आपल्याला दिलंय W बार इक्वल्स I कॅप प्लस J कॅप मायनस 2K कॅप. यावरून मॉड W बार होईल स्क्वेअर रूट ऑफ 1 + 1 + 4 6 स्क्वेअर रूट ऑफ 6. दुसरं आपल्याला दिलंय U बार इक्वल्स V बार क्रॉस W बार. हे मॉडच्या रूपात लिहिता येईल मॉड U बार इक्वल्स मॉड V बार इंटू मॉड W बार, म्हणजेच मॉड V बार इंटू रूट 6
याला 1 नंबर देऊया. आता u बार क्रॉस v बार इक्वल्स w बार हे मॉडच्या रूपात लिहूया. मॉड u बार इंटू मॉड v बार इक्वल्स मॉड w बार. 1 वरून मॉड u बार साठी लिहूया √6 इंटू मॉड v बार इंटू मॉड v बार इक्वल्स मॉड w बारची किंमत √6. √6 कॅन्सल करूया म्हणून स्क्वेअर ऑफ मॉड v बार असेल 1. तेव्हा इथं क्वेश्चन पी ची जोडी उत्तर 2 ला जुळते. ऑप्शन्समध्ये ए, बी, सी या 3 ऑप्शन्समध्ये पी ची जोडी 2 शी जुळताना दिसते. यावरून ऑप्शन डी करेक्ट असणार नाही हे समजते. आता आपण क्वेश्चन क्यू सोडवूया. त्याच्यात अल्फा √3 दिले आणि आपल्याला गॅमा स्क्वेअर शोधायचा आहे. आपण ही 3 इक्वेशन्स जी अल्फा, बीटा, गॅमा आणि टी मध्ये आहेत त्यांचा विचार करूया. प्रथम तिन्ही इक्वेशन्स लिहून घेऊया. इथं वेक्टर यू मध्ये अल्फा, बीटा, गॅमा हे आय कॅप, जे कॅप, के कॅपचे कोएफिशियंट्स आहेत आणि यू बार हा या डब्ल्यू बार वेक्टर आय कॅप प्लस जे कॅप मायनस 2 के कॅपच्या क्रॉस प्रॉडक्टमध्ये इथं दिला आहे 2 ठिकाणी, इथं आणि इथं. याचा अर्थ अल्फा, बीटा आणि गॅमा हे नॉन झिरो रिअल नंबर्स असणार आहेत. त्यामुळं या 3 इक्वेशन्सची नॉन ट्रिवियल सोल्युशन्स आपल्याला काढता येतील. याचं डिटर्मिनंट इक्वेशन येईल डिटर्मिनंट -t1 1 1 -t1 आणि 1 1 -t इक्वल्स 0. हे डिटर्मिनंट इक्वेशन सोडवल्यावर आपल्याला टी मधलं एक क्युबिक इक्वेशन मिळेल जे सोडवून आपल्याला टीच्या पॉसिबल व्हॅल्यूज काढता येतील. पण आपण जर हा डिटर्मिनंट बघितला तर त्याच्यामध्ये डिटर्मिनंटचे एलिमेंट्स जे आहेत ते सायक्लिक ऑर्डरमध्ये आहेत असं दिसतंय. म्हणजे -t 1 आणि 1 -t कडून 1 कडे, 1 कडून पुन्हा 1 कडे आणि या 1 कडून पुन्हा -t कडे. तर अशा वेळी एकतर प्रत्येक रो मधल्या एलिमेंटची सम 0 असते म्हणजेच -t +1 +1 इक्वल्स 0. यावरून t मिळते 2 आणि दुसरं म्हणजे प्रत्येक रो मधले एलिमेंट्स इक्वल असतात म्हणजेच -t इक्वल्स 1 याचाच अर्थ t इक्वल्स -1. तेव्हा t च्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळतात t इक्वल्स -1 आणि t इक्वल्स 2. आता जेव्हा t इक्वल्स -1 असेल त्यावेळेला आपल्याला मिळेल -1 अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 0 या फर्स्ट इक्वेशन वरून. म्हणजेच अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 0. वेक्टर यू बार आहे अल्फा आय कॅप प्लस बीटा जे कॅप प्लस गॅमा के कॅप. यावरून मॉड यू बार होईल स्क्वेअर रूट ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर. या इक्वेशन वरून मॉड यू बार म्हणजेच मॉड व्ही बार इंटू मॉड डब्ल्यू बार. मॉड व्ही बार 1 आहे आणि मॉड डब्ल्यू बार √6. यावरून मिळेल स्क्वेअर केल्यावर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर इक्वल्स या √6 चा स्क्वेअर म्हणजे 6. इक्वल्स -1 वापरून आपल्याला अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 0 मिळालंय. आता t इक्वल्स 2 आपण या तिसऱ्या इक्वेशन मध्ये वापरल्यावर आपल्याला मिळेल अल्फा प्लस बीटा -2 गॅमा इक्वल्स 0. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन या 2 इक्वेशन वरून आपल्याला मिळेल गॅमा इक्वल्स -2 गॅमा. याचाच अर्थ गॅमा असेल 0. ह्या इक्वेशन मध्ये गॅमा इक्वल्स 0 टाकल्यावर अल्फा प्लस बीटा इक्वल्स 0 मिळेल म्हणजेच बीटा इक्वल्स -अल्फा मिळेल. आता हे बीटा इक्वल्स -अल्फा आणि गॅमा इक्वल्स 0 ह्या इक्वेशन मध्ये वापरल्यावर मिळेल अल्फा स्क्वेअर प्लस -अल्फा स्क्वेअर म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर इज 0 इक्वल्स 6. यावरून 2 अल्फा स्क्वेअर 6 होईल, अल्फा स्क्वेअर 3 होईल आणि अल्फा होईल ±√3. आता यातलं अल्फा इक्वल्स +√3 जे इथे विचारलंय आणि गॅमा स्क्वेअर जे 0 स्क्वेअर होईल ते होईल 0. त्यामुळं क्यूचा आन्सर येईल 1 0. त्याचबरोबर क्वेश्चन आर मध्ये अल्फा इक्वल्स √3 झालं तर बीटा प्लस गॅमा होल स्क्वेअर विचारलंय, पण इथं आपल्याला मिळतंय बीटा इक्वल्स -अल्फा. तेव्हा बीटा प्लस गॅमा होल स्क्वेअर होईल
मायनस अल्फा प्लस 0 स्क्वेअर म्हणजेच मायनस अल्फा स्क्वेअर जे होईल अल्फा स्क्वेअर, पण अल्फा म्हणजे √3 आहे आणि त्याचा स्क्वेअर केल्यावर मिळेल 3. त्यामुळं आर ची जोडी लागेल 4 ला 3. आता P2 साठी हे 3 ऑप्शन्स येतात ABC. Q ची जोडी 1 शी आहे म्हणून A हा ऑप्शन येतोय आणि R ची जोडी 4 ला लागतेय म्हणजे ऑप्शन A आणि ऑप्शन C. पण अजूनही फायनल ऑप्शन क्लिअर होत नाहीये, तेव्हा आपल्याला क्वेश्चन एस सोडवायलाच लागेल. क्वेश्चन एस मध्ये अल्फा √2 असताना t+3 ची व्हॅल्यू किती येईल असं विचारलंय. आता t इक्वल्स -1 आपला वापरून झालाय. दुसरी जी t ची व्हॅल्यू आहे t इक्वल्स 2 ही आपण समजा इथं घातली तर 2 + 3 5 येईल आणि s ची जोडी जुळेल 5 शी आणि पहिल्या ऑप्शन मध्ये s ची जोडी 5 बरोबर आहे, त्यामुळं करेक्ट ऑप्शन ऑटोमॅटिकली येईल. तरी पण आपण t बरोबर 2 साठी हे चेक करू शकतोय. बघूया कसं येते ते. t 2 असेल तेव्हा ही 3 इक्वेशन्स होतील -2 अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 0 एटसेट्रा. या इक्वेशन मध्ये 3 अल्फा ऍड करूया, या इक्वेशन मध्ये 3 बीटा ऍड करूया आणि या तिसऱ्या इक्वेशन मध्ये 2 गॅमा ऍड करूया. तेव्हा मिळेल अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 3 अल्फा, पुन्हा अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 3 बीटा आणि अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स 3 गॅमा. याचाच अर्थ 3 अल्फा इक्वल्स 3 बीटा इक्वल्स 3 गॅमा म्हणजेच अल्फा इक्वल्स बीटा इक्वल्स गॅमा मिळेल. आणि हे जेव्हा आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर इक्वल्स 6 मध्ये वापरू त्यावेळेला आपल्याला मिळेल अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर इक्वल्स 6 म्हणजेच 3 अल्फा स्क्वेअर इक्वल्स 6. अल्फा स्क्वेअर इक्वल्स 2 म्हणजेच अल्फा इक्वल्स ±√2. तेव्हा अल्फा √2 असताना t2 मिळते, तेव्हा इथं t2 वापरले की t+3 ची किंमत 5 मिळते जी इथं आहे. तर अशा पद्धतीने करेक्ट आन्सर ऑप्शन आपल्याला मिळाला आहे, तो म्हणजे A. हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघितला, तो तुम्हाला आवडला अशी आशा आहे. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. पुढच्या व्हिडिओपर्यंत पाहत रहा नंबर खोलाज. थँक्यू.